मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज नेहमी मी जय माताजी असतो किंवा ओम नमः शिवाय असतो। श्री स्वामी समर्थ एवढ्या करता तर आज आम्ही निघालो आहोत अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनाला। म्हणतात की बाबांचा बोलावा आलाय, त्या पद्धतीने आता आम्ही निघालेलो आहोत। सध्या आम्ही कारमध्ये निघालोय साळावरून, बिर्लामध्ये साळावा इथून, आणि आता आम्ही चाललो रोह्याला ही गाडी ठेवणार आणि एसटी महामंडळाच्या बसने आम्ही अक्कलकोटला जाणार। तर पुढचा प्रवास कसा होतोय, कसं काय आमचं दर्शन होतंय हे आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे नक्कीच सांगणार आहोत। चला भेटूया। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मी आता रोहा एस टी स्टँडला पोहोचलेला आहे। पाहू शकता माझ्यामध्ये रोहा। 4 वाजलेले। थोड्या वेळात आता आमची अक्कलकोट एस टी येईल। एस टीत आम्ही बसून प्रवास आमचा सुरू होईल। नमस्कार मित्रांनो, आम्ही आता एस टीत बसलेलो आहोत आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे। तर एस टीची व्यवस्था खूप चांगली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना आरक्षण आहे, 50% सवलत। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही मुळशीच्या तिथे पोहोचलेलो आहोत आणि थोडे विसाव्याला आमची एस टी थांबलेली आहे आणि दिसते एस टी आमची। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आम्ही 3:30 वाजता या यात्री भवनमध्ये पोहोचलेलो आहोत आता, आणि काउंटरवर आम्ही आता रूम बुक केलेली आहे। या ठिकाणी 900 रुपये चार्ज देऊन रूम आम्ही बुक केलेली आहे आणि रूम कशी आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी रिसेप्शनला खूप अशी सुंदर फोटो सर्व लावलेले आहेत स्वामी महाराजांचे। आपण पाहू शकता या ठिकाणी किती रूम्स अवेलेबल आहेत आणि त्याचं काय चार्ज आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही पावती जर का घेतली नाहीत किंवा काय तर त्याच्याकरता सुद्धा संपर्क करण्याकरता या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर पुढे हॉलमध्ये पूर्ण सजावट खूप चांगली केलेली आहे, आपण पाहू शकता। या ठिकाणी उद्घाटन या इमारतीचं केव्हा झालेलं आहे हे सुद्धा पाटी या ठिकाणी लावलेली आहे। पूर्ण हॉलमध्ये सुशोभीकरण केलेलं आहे आणि स्वामी महाराजांची तर सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी 2-3 प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत, आपण पाहू शकता। श्री स्वामी समर्थ। तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघताना सुद्धा श्री स्वामी समर्थ अवश्य म्हणा, कारण त्या मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि त्याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता खरोखर सुंदर अशा स्वामीजींच्या प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत। श्री स्वामी समर्थ। आणि अनेक भाविक या ठिकाणी वेटिंगमध्ये आहेत, ज्यांना रूम अजून उपलब्ध झाली नाही तसे। आणि रूम देताना आपल्याला आधार कार्ड आपलं असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी एक फॉर्म आपल्याकडून भरून घेतला जातो। देवस्थानच्या यात्री भवनमध्ये आता आलो आम्ही। रूम्स किती आहेत पहा आणि रूमचं स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवतो तुम्हाला। पद्धतशीर बाहेर डस्टबिन ठेवलेले आहेत प्रत्येकासाठी आणि लिफ्टची व्यवस्था सुद्धा आहे, पाहू शकता। आम्ही काही लिफ्टने आलो नाही, फर्स्ट फ्लोअर असल्या कारणाने आम्ही पायी आलो आहे। आमचा 123 नंबर रूम नंबर आहे। हे सर्व डस्टबिन आहेत। सुंदर अशी यात्री भवनमध्ये व्यवस्था आहे। सगळ्या रूम सारख्याच आहेत या, कुठली रूम। आता आमची 123 नंबरची रूम आहे। हे बघा, आमचे सर्व वगैरे तयार झालेले आहेत। आत्ताच कचरा काढलेला आहे मावशींनी। या पद्धतीची रूम आहे, डबल बेड। सामान आमचं बॅगावरती आहेत। 3 माणसं आरामात झोपू शकतात।
इंटेरियर बघा कसं आहे ते. बाहेर गॅलरी उघडा. बाहेर गॅलरी सुद्धा आहे साईडला. बाहेरून सगळा नजारा दिसतोय तुम्हाला. वॉशरूम कशी आहे दाखवतो तुम्हाला. वॉश बेसिन, मिरर आहे, इंडियन टॉयलेट आहे याच्यामध्ये. इथे लाल सिंबल आहे तो गरम पाण्याचा आहे. सकाळी 4 ते 8 पर्यंत पाणी इथे येत असतं, गरम पाणी. आणि त्यानंतर जर काही यात्री कोण आले तर बाहेरच्या साईडला गरम पाणी दिवसभर सुविधा असते, तिथून बकेट भरून घेऊन यायची. सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. श्री स्वामी समर्थ मंडळी. आता आपण आलो पार्किंग झोनमध्ये. खूप गाड्या पार्क होऊ शकतात एवढं पार्किंग झोन या ठिकाणी देवस्थानातर्फे केलेलं आहे. ही एकच बाजू आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा शेडमध्ये पार्किंग आहे. त्याच्यानंतर इकडे ज्या ठिकाणी गार्डन आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठी पार्किंग आहे. त्यानंतर पाणी सबस्क्राईब करून ठेव. हो ते इकडे चप्पल सोडलं, इकडे घ्या. हो इकडे आम्ही जास्त ते काढते. फ्रेश बघा, फ्रेश नमस्कार मित्रांनो. या ठिकाणी आपल्या चपला या ठिकाणी काढाव्यात आणि या ठिकाणी आपल्याला टोकन नंबर सांगितला जातो. तो टोकन नंबर लक्षात ठेवायचा आणि तिथून आपण निघायचं. आणि आता हे मुख्य आहे प्रवेशद्वार, जिथून आपल्याला प्रवेश दिला जातो आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी पुस्तकांचं दुकान शेजारी आहे. वटवृक्ष स्वामी समर्थ. चला तर आपण आत प्रवेश करूया. महिला भगिनी सुद्धा आमच्यासोबत आहेत, आई महिला. आता आतमध्ये कुठपर्यंत कॅमेरा अलाउड आहेत ते काही माहिती नाही. जोपर्यंत आहे तिथपर्यंत मी तुम्हाला शूटिंग करून दाखवणार आहे. आज बुधवार असल्याकारणाने गर्दी खूप कमी आहे, कारण शनिवार, रविवार आणि गुरुवार मला वाटतं खूप गर्दी असते या ठिकाणी. आता आम्ही समोर डायरेक्ट गेलो. हे समोरच मंदिर आहे आणि हे वटवृक्षाचं हे आहे. ही समोर आता लाईन आहे आणि हे जे नाव दिसतोय ते आपण पाहू शकता. त्या नावाचंच बाजू पाठीवर जो मंदिर आहे मध्ये डिस्प्ले लावलेला आहे समोर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईट्सवर कोरीव जसं काम केलेलं असतं त्या पद्धतीने आपल्याला डिझाईन पाहायला मिळतात. छतावर पाहू शकता आपण. खूप सुंदर या ठिकाणी डेकोरेटिव्ह केलेलं आहे सगळं. इथपर्यंत मोबाईल चालतो आहे, काहीच हरकत नाही. लोकंसुद्धा या ठिकाणी फोटोज काढत आहेत मंदिराच्या समोर. आणि हे आतमधलं गाभाऱ्याचं तुम्हाला दर्शन देऊ शकतो मी.
म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि हा इकडे एक सभामंडप आहे स्वामीजींच्या पादुकांच्या समोर अगदी आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ. या हॉलमधील एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी असणारा रुद्राक्षांचा जो वापर करून या ठिकाणी जी स्वामींची प्रतिमा साकारलेली आहे. जोगेश्वरी मुंबई येथील स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून ही स्वामींची प्रतिमा या ठिकाणी साकारलेली आहे. आणि खरोखर या ठिकाणी हा सेल्फी पॉईंटच झालेला आहे असं म्हणा. श्री स्वामी समर्थ. अनेक जण या ठिकाणी स्वामींच्या समोर उभे राहून फोटो काढतायत आणि ही एक आठवण प्रत्येकजण घरी घेऊन जातो. आणि खरोखर या सर्व जोगेश्वरी येथील स्वामी भाविकांना खरोखर सर्व हाच तो वटवृक्ष आहे ज्या ठिकाणी स्वामींचा तपस्या केल्या होती स्वामींनी. हेच ते वटवृक्ष स्वामी म्हणून मंदिर या ठिकाणी आहे. पाहू शकता आपण गाभाऱ्यात सुद्धा कसं आहे. मुख्य मंदिराच्या शेजारी स्वामींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी सर्व भाविक करतायत. आपण पाहू शकता पादुकांचं दर्शन करून पुन्हा मुख्य हॉलमध्ये येत आहेत. त्या मुख्य हॉलच्या शेजारीच छोटा हॉल आहे. या हॉलमध्ये सुद्धा स्वामींच्या दर्शन लोक करतायत. अनेक भाविक या ठिकाणी करतायत. तसेच या हॉलमध्ये ज्या वेळेला एखादं भजनी मंडळ येतं त्यावेळेला भजन करण्यासाठी त्यांना या हॉलमध्येच परमिशन असते. त्याचबरोबर अनेक भाविक या ठिकाणी श्री गुरुचरित्र स्वामीचरित्र याचं वाचन देखील या ठिकाणी अनेक भाविक आपल्याला करताना दिसतात. जसे भाविक बसून वाचन करतायत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो, यात्री भवनच्या अगदी समोरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांचं दर्शन आपल्याला ह्यामध्ये केलं गेलं आहे. यामध्ये राजगड, तोरणा, प्रतापगड अनेक किल्ले आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर बसलेली या ठिकाणी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचे वटवृक्ष स्वामी अध्ययन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर मोठी प्रतिमा जी आहे या ठिकाणी अनेक भाविक येऊन येथे सेल्फी काढतायत. सेल्फी पॉइंटच हा एक बनलेला आहे, आपण पाहू शकता. या ठिकाणी थोडे प्राणीसुद्धा दिसत आहेत. आणि स्वामीजींच्या ह्या प्रतिमेपेक्षा अजून एक मोठी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर समोर अन्नछत्र जो आहे ती इमारत त्या ठिकाणी आपल्याला दिसते. गोमातेचं दर्शनसुद्धा आपल्याला या ठिकाणी केलं गेलं आहे. तसेच अनेक भाविक या ठिकाणी आपल्याला फोटो काढताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत आणि केवळ ही संध्याकाळी आता 8:45 ते 9:15 ही आरतीची वेळ आहे आणि या आरतीसाठी सर्व भाविक या ठिकाणी प्रतीक्षेत दिसत आहेत. स्वामी महाराजांच्या आरतीची वेळ आता झालेली आहे आणि सर्व भाविक या ठिकाणी गोळा झालेले आहेत. स्वामीजींच्या आरती करता आम्ही सुद्धा आरतीसाठी आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आरती संपलेली आहे आणि आता आम्ही अन्नछत्राकडे आलेलो आहोत. अनेक भाविक या ठिकाणी महाप्रसादाकरता या ठिकाणी लाईनमध्ये राहिलेले आहेत. एकदम शिस्तीमध्ये सर्व भाविक लाईनमध्ये उभे राहतात आणि महाप्रसादाचा सर्वजण लाभ घेतात. मी सुद्धा लाईनमध्ये आहे आणि पाहू शकता आपण. तरी पण महाप्रसादाकरता या लाईनमध्ये अर्धा ते पाऊण तास
नाव घेतलं